नमस्कार, मी आशा. आपण पाहत आहात डिस्कवरी न्यूज. डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. एसटी समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी सखल धनगर समाज कल्याणच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला. मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते तहसील कार्यालय कल्याणपर्यंत धनगर समाजाचा धडक मोर्चा निघाला आणि जलद गतीने एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी धनगर समाज संघर्ष समितीद्वारे करण्यात आली. यावेळी धनगर समाज संघर्ष समिती प्रदेश सचिव ज्ञानेश्वर परदेशी, शांताराम माने, देवराम कनखरे, भूषण लांडगे, ज्ञानेश्वर काटकर, सुनील वैद्य, डॉक्टर ढोमणे, समाधान मोरे, रमेश परदेशी, निलेश सोर, रघुनाथ पाटील, अण्णासाहेब पवार, कैलास गडरी, सुनील लांडगे, वंदना आडगळे, दिशा लांडगे, सरला परदेशी, कल्पना धनगर, प्रांजली धनगर, रेखा लांडगे, रावण धनगर, छगन धनगर, संजय धनगर, गणेश गडरी, गिरधर मुजगे, राजेंद्र गडरी, नथू एकनाथ धनगर, डॉक्टर अरुण करडे, मारुती बालतिने, गणेश सोनवणे, पावबा कणखरे, बटू बाबूराव धनगर, मोतीलाल भिलाड, सदानंद शिवराम लांडगे, सचिन छगन धनगर, संजय लांडगे इत्यादी समाज बांधवांनी आपली उपस्थिती लावली. महाराष्ट्र शासनाने जेव्हापासून राज्यघटना अस्तित्वात आली, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला घटनेचे अधिकार दिलेले आहेत. 36व्या नंबरवरती आमची धनगर म्हणून नोंद आहे. परंतु शब्दाच्या उच्चारामुळे आजपर्यंत आम्ही आरक्षणापासून लांब आहोत. तर आमची मायबाप या शासनाला विनंती आहे की त्वरित आपण हा तिढा सोडवावा आणि आम्हाला एसटीचं प्रमाणपत्र मिळावं. आमच्या समाजातील अनेक समाज बांधवांचे आरक्षणामुळे मृत्यू झालेले आहेत. ते मृत्यू यांनी थांबावेत आणि अनेक आज पण आमचे पंढरपूरला 6 समाज बांधव आमचे आमरण उपोषण करत आहेत. आजचा 16वा दिवस आहे, तरी देखील शासन जागृत होत नाही. तर आमच्या सर्व समाज बांधवांतर्फे त्यांना एक आव्हान आहे शासनाला, आता कोणतीही कमिटी नको, कोणतीही चर्चा नको, कोणतेही काही नको. आम्हाला सरळ सरळ ते काय म्हणतात JR काढून आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. जे काय तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही राबवा, कारण जास्त नॉलेज त्याच्यातलं आम्हाला नाही आहे. पण तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणाला हाताशी धरून तुम्ही आम्हाला आरक्षण मिळवून द्या. हे बघा, माझ्या आजोबाला, माझ्या पंजोबाला आरक्षण मिळालं नाही, माझ्या आजोबाला मिळालं नाही, माझ्या वडिलांना मिळालं नाही, मला पण मिळालं नाही. आता माझ्या नातूंना, माझ्या मुलांना पण नाही मिळालं. माझ्या नातूंना तरी मिळेल का नाही ही शाश्वती आम्हाला नाही. तरी आमच्या शंका सगळ्या शासनाने दूर कराव्या आणि त्वरित एसटीचं आरक्षण आम्हाला मिळून द्यावं आणि थांबावेत. आणि अनेक आज पण आमचे पंढरपूरला 6 समाज बांधव आमचे आमरण उपोषण करत आहेत. आजचा 16वा दिवस आहे, तरी देखील शासन जागृत होत नाही. तर आमच्या सर्व समाज बांधवांतर्फे त्यांना एक आव्हान आहे शासनाला, आता कोणती कमिटी नको, कोणती चर्चा नको, कोणते काही नको. आम्हाला सरळ सरळ ते काय म्हणतात JR काढून आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. जे काय तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्ही राबवा, कारण जास्त नॉलेज त्याच्यातलं आम्हाला नाही आहे. पण तुमच्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणाला हाताशी धरून तुम्ही आम्हाला आरक्षण मिळवून द्या. हे बघा, माझ्या आजोबाला, माझ्या पंजोबाला आरक्षण मिळालं नाही, माझ्या आजोबाला मिळालं नाही, माझ्या वडिलांना मिळालं नाही, मला पण मिळालं नाही. आता माझ्या नातूंना, माझ्या मुलांना पण नाही मिळालं. माझ्या नातूंना तरी मिळेल का नाही ही शाश्वती आम्हाला नाही. तरी आमच्या शंका सगळ्या शासनाने दूर कराव्या आणि त्वरित एसटीचं आरक्षण आम्हाला मिळून द्यावं. या माध्यमातून, आपल्या टीव्हीच्या माध्यमातून आपल्याला सर्व महाराष्ट्रभर सर्व जनतेला सांगण्यात येते की धनगर समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी घटना लिहिली त्यावेळी त्या घटनेमध्ये 36व्या क्रमांकावरती धनगर समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे. परंतु धनगर समाज हा शेळ्या मेंढ्या पाळणारा, जंगलात राहणारा, शिक्षणापासून वंचित असलेला समाज असल्यामुळे त्यांना हे ज्ञान नव्हतं. आणि जे का शिकलेले लोक होते, जे जाणते लोक होते, जे का लीडर होते, ह्या अशा लीडर लोकांनी धनगराचं धनगड करून टाकलं आणि धनगरांना आज 75 वर्षापासून जे का त्यांचे मूलभूत हक्क आहे, जे का त्यांचा आरक्षणाचा हक्क आहे त्याच्यापासून लांब ठेवलं. परंतु आता धनगर अशिक्षित होता, परंतु आज आमची मुलं आम्ही शिकलेलो आहोत आणि शिकलेलो आहोत. हे याच्यामुळे आज आमचा हक्क डावलला गेला आहे. आमच्यावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय आणि ह्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आज आमचे पंढरपूर या ठिकाणी 6 धनगर बांधव गेल्या 15 दिवसापासून उपोषण करत आहेत. त्यांनी जीवाची बाजी लावली आहे, कारण त्यांनी जीव गेला तरी चालेल, परंतु धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यासाठी पंढरपूर आणि लातूर या ठिकाणी उपोषण चालू आहे आणि त्यांना
पाठिंबा देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज हा कल्याणमधून मोठ्या संख्येने धनगर समाज या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आणि त्यासाठी ज्या लोकांनी आमच्यावरती अन्याय केला, अत्याचार केला, त्यांचा निषेध करण्यासाठी आणि आमचा हक्क मिळवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आणि जोपर्यंत आम्हाला आमचं आरक्षण मिळत नाही, हक्काचं आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत हा धनगर समाज कंटिन्यू सदैव लढत राहील आणि स्वतःचा अधिकार मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही. आता हे सुरू झालं आहे, परंतु जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत धनगर समाज थांबणार नाही. जय मल्हार. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज. या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9388420420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.